आणखी नवीन व्लॉग मध्ये मी आणि गणेश आता आम्ही चाललोय सँडोजला. सही पॅकेज भेटलेलं आहे, प्रायव्हेट गाडीमधनं चाललंय हे. आणि काय म्हणतो बाकी लक्झरी असं तर बोलावंच लागतं आहे ना. चालूच आहे बघा कसं विषय का नाही. आणि आम्ही कुलधारा पण व्हिजिट करणार आहे, तर बघूयात कसं आहे कुलधारा हॉन्टेड इन द हाऊस. काय म्हणतो अंकल? हाँ, वो क्या घोड़े पे निकला शिकार के लिए सुबह। हाँ तो जैसे ही कुलधरा गांव पे पहुंचा ने, हाँ वहाँ गांव का मुखिया था जो सरपंच था ने, सरपंच? हाँ, तो उसकी लड़की पानी भर रही थी। अच्छा हाँ, तो जैसे खूबसूरत लड़की थी, इसने नजर डाली तो उसको पसंद आ गई। अच्छा इसने वहाँ पे बुलाया गांव वालों को, राजा ने हाँ बोला कि ये लड़की किसकी है। गांव वाले ने कहा ये तो यहाँ गांव का मुखिया है, उसकी लड़की है। बोला ये मुझे पसंद है, मैं इससे शादी करूंगा। हाँ अब वो तो ब्राह्मण थे और अच्छा। ये राजपूत था। ये राजपूत। तब उसने कहा यार हम तो राजपूतों को आज तक बेटी दी नहीं, हम तो देते नहीं है। अच्छा तो अब वो क्या करे, दरबार का टाइम था, जबरदस्ती करता था। अब इसने कहा हमें टाइम दो, 2-4 दिन का, हाँ हम आपसे शादी कर देंगे। अच्छा। राजा चला गया, राजा ने कहा जस्ट कर दी, 2-4 दिन में अपने आप शादी मेरे से कर देंगे। हाँ हाँ राजा वापिस आ गया यहाँ महल पे। हाँ। उसने 84 गाँव थे, 84 गाँव थे वहाँ के पालीबानों के। बाप रे, 84 गाँव? हाँ, 84 गाँव ने एक रात में सलाह की भाई अपन क्या कर सकते हैं, या तो यहाँ गांव छोड़ना पड़ेगा सब अपने को, और यहाँ रहेंगे तो ये जबरदस्ती शादी कर लेगा बेटी से। हाँ हाँ तो बोला हम यहाँ से सब एक साथ में गांव छोड़ देंगे, बेटी यहाँ नहीं देंगे हाँ हाँ हाँ। राजा को। राजा। तब 84 गाँव एक रात में सब चले गए, खाली करके पूरे चले गए। तो कहाँ गए कुछ पता? पाली जिले में गए। पाली जिले में? हाँ, तो वो सच में हॉन्टेड है मतलब? हाँ हाँ बिल्कुल। तो वो क्या श्राप दे के चले गए, यहाँ कोई रहेगा तो सुखी रहेगा नहीं। अच्छा वो दुखी होके गए। अच्छा। हाँ मतलब वो शाप हाँ। शाप है तो इसलिए जाता नहीं वहाँ पे। असे इथे हे असे गावठाण आहेत असे प्रॉपर. विंडमिल पवन चक्की, पासपोर्ट छोड़ने? पवनची चक्की, चक्की चक्की पवन चक्की. टिकट लगेगा। ठीक है। अरे यार फायनली आपण आलो कुलधारा विलेज. हाँ रास्ता भी बना दिया अंदर जाने को? हाँ हाँ, उस टाइम का बना हुआ है, अभी कुछ नहीं बना। वो वाला उस टाइम बनाया था? हाँ जी, बाप रे. अभी कुछ नहीं बना है। टूट गया पूरा। हाँ। इसमें 84 गाँव रहते थे भाई। इसमें नहीं रहते थे, मतलब पूर्ण 84 गावं. आसपास वाले? हाँ. आसपास वाले। ये लड़की का गांव है, यहाँ लड़की के घर है, वो लोग रहते हैं यहाँ। ये खाली कुलधारा गाँव है? ये कुलधरा जहाँ लड़की खुद रहती थी ना, हाँ। वो है गांव। लड़की के माँ बाप यहाँ रहते थे। लड़की वर्ष ज्याची स्टोरी ऐकत होते ते आता आपण व्हिजिट करतोय. हे बघा हे हॉन्टेड प्लेस असतो ना तर कोणतं चॉन्टेड प्लेस असो, कचरा करतातच बाबा लोक. वेलकम कुलधारा. ये
काळात मग 400 वर्ष आधी लोकांनी त्यांचे घर सोडले होते. जवळजवळ 84 गावं एका रात्रीत मोकळे झाले होते, ते पण फक्त एका राजामुळे. बाप रे बाप, कसलं खतरनाक राव. हे बघा, हे पण घर आहे. अंदर जाना मना है. अच्छा हुआ दोस्त मैं अंदर नहीं गया. हे बघा, समोर मंदिर पण आहे, आपण तिथे पण जाऊ, काय सीन नाही. पण 400 वर्ष आधी 84 गाव एका रात्रीत मोकळं होणं, राजा पण किती धुरंधर असत. दगड बिगड अंदर जाणं मन आहे. सो इकडं तेच आहे भाई, आत नाही जाऊ शकत. पण इथल्या जागेची खासियत आहे, म्हणजे असं म्हणतात की इकडं अजून पण एवढं सोनं आहे ना, अक्षरशः गव्हर्नमेंटला इथे हे करावं लागलं, एक लिमिट हे करायला लागले. बघा ना, अजून पण काय काय दरवाजे बंद आहेत, कुठं कुठं कुलूप लावलंय. भाई साहब, एवढं मोठं असेल हे हॉन्टेड प्लेस. असं काय असं हे आशिकी आशिकी सोडत नाही बाबा. जय विजय राक्षीन साक्षीन फाक्षी, अरे काय जे यायला शी. त्या हॉन्टेडला पण आहे ना, ह्यांनी लव्ह स्पॉटच बनवून ठेवलंय. बाप रे बाप भाई, पडलंय खाली. आणि असं म्हणतात की इथली वीट किंवा दगड जरी तुम्ही तुमच्या सोबत नेलं ना, डायरेक्ट काम 25 भाई. तुम्हाला काय म्हणतो आपण म्हणतो ना, अरे नासकांडी लागली, सगळं फालतूगिरी होती, सगळं हे ते तसल्या गोष्टी होतात. हॉन्टेड प्लेस असो, कुठला पण प्लेस असो भाई, फोटो नाही सोडत. हे तसं गव्हर्नमेंटने केलं. हे बघा, इथे मंदिर, इथं जायचं आपलं मंदिरात. आणि हा तो दगड. बाबा काय म्हणते, बाबा हे पॉज करून तुम्ही वाचू शकता. हे वाजत होते. ह्याला का कुलूप लावलंय? नाही, कडी आहे फक्त, कुलूप नाही लावलेलं. तेव्हाच्या बैलगाड्या वाटतं. लोक तर गेलेत आतमध्ये.
काय दिलंय आराज. तर चला आता मी पण नाही जाते बाबा आतमध्ये, कशाला उगीच. हे काय दिले, ओ कचरा कचरा पेटी बघा ही. कसली खतरनाक आहे. खतरनाक म्हणजे असं भारी अशी. म्हणते इथं दगड न्यायचं का बा, मला इंटरेस्ट नाही बा. तू ने, तुला काय नाही झालं तर मग 2 घे, मग तुझ्याकडनं मी घेऊन जातो. बघा हे पण तसंच आहे बरं का, बारका बारका. गव्हर्नमेंटने बनवलं आता. हा एवढं तुटलं असं. गव्हर्नमेंटने केलंय. अरे आतमध्ये ह्याच्यामध्ये हे पाईप वायर वगैरे आतमध्ये. लोक सांगतात एक, इथे दगडावरती लिहिलंय एक 19th सेंचुरी मधले. लोक म्हणतात 400 वर्ष झाली. तर कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला असा. ह्याचं काय रेमान डकेत संपय ना बाबा. भावले तर येऊन रेमान डकेची खूपच आठवण झाली आता. ये हे आम्ही ती विहीर शोधतोय, आम्हाला विहीरच सापडे ना. भाई तर लोक खचत नाहीत, खतरनाक खतरनाक पोच देतात बाबा. आता ह्याच्यात जायचंय, काय बघू नक्की. तर इकडनं एंट्री आहे मंदिराची. आम्ही चाललोय वरती आता. हे बघा हे मंदिर आहे. मी आता एका हवेलीच्या 7 मध्ये आलोय आणि हे आशिक लोक यांच्या आशिकी का सोडत नाही बाबा. हे बघा इथं असं खिडकीसारखं आहे काहीतरी. इकडनं हे असं आधी तो वरचं स्लॅब पडलाय म्हणून. इकडे इकडे इथे आतमध्ये आहे काहीतरी, आपण बघूयात. थांबा 1 मिनिट. आतमध्ये ना दरवाजा आहे भाई, त्याच्या आतमध्ये पण काहीतरी दिसत नाही काय पण आहे. तर इथे फोटोशूट चालू आहे. तर आता आम्ही चाललो इथनं, निघतोय आता आम्ही. तो किती डायलॉग मारी तर हॉरर म्युझिकच येणार आहे. तर आता आम्ही इकडनं चाललोय परत.